read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 59, पाठ 59. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. When do you wake up? I wake up at 6 o'clock. When do you eat lunch? I eat lunch at 1 o'clock. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधीच्या पाठात तुम्ही ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता, लंच म्हणजे दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण हे शिकलात. आठवतंय ना? आता माझ्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या हं, कारण तुम्हाला हा प्रश्न माझ्या मागे इंग्रजीत म्हणायचा आहे. तयार? तू दुपारचं जेवण कधी जेवतेस? एकत्र म्हणा इंग्रजीत. When do you eat lunch? टीचर, बरोबर म्हणाली ना मुलं? आता आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊया. समजा मी 2 वाजता जेवते, तर माझं उत्तर असं असेल, आय ईट लंच ॲट 2 o'clock. माझ्या मागे तुम्ही उत्तर पुन्हा म्हणायचंय. म्हणा, आय ईट लंच ॲट 2 o'clock. बरोबर म्हणालात ना? आता जोड्यांमध्ये सराव करूया. घंटा वाजली की टीचर 2 मुलांना उभं करतील. एकाने प्रश्न विचारायचा आहे आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय. ठीक आहे? आता तुम्ही ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता याबद्दल विचारा व उत्तर द्या. When do you eat breakfast? I eat breakfast at 7 o'clock किंवा 8 o'clock किंवा काही. 2 मुलं तयार? विचारा बघू इंग्रजीत. When do you eat breakfast? असंच विचारलं ना? गुड. उत्तर देणाऱ्या मुलांनी आय ईट ब्रेकफास्ट ॲट 7 o'clock किंवा 8 o'clock असं म्हटलं ना? लक्षात घ्या, नाश्त्याची वेळ वेगवेगळी असू शकते. आता आपण किती वाजता उठतो आणि किती वाजता झोपतो याबद्दल बोलूया. झोपणे म्हणजे स्लीप
उठणे म्हणजे वेक अप. आठवते ना? मी एक प्रश्न विचारीन, तू कधी उठतोस किंवा तू कधी उठतेस? तो प्रश्न तुम्ही माझ्या मागे एकत्र म्हणायचा, पण ओरडायचं नाही हं. सुरू करूया. इंग्रजीत प्रश्न माझ्या मागे म्हणा. When do you wake up? बरोबर म्हणालात ना? गुड. आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं का? मी जर 6 वाजता उठते तर माझं उत्तर असं असेल, आय वेक अप ॲट 6 o'clock. तयार आहात का माझ्या मागे म्हणायला? म्हणा, आय वेक अप ॲट 6 o'clock. म्हणालात ना? चला आता जोडीजोडीने पुढील सराव करूया. झोपणे याला म्हणायचं स्लीप. तू कधी झोपतेस? मी 10 वाजता झोपते. अशी इंग्रजीत प्रश्न उत्तरं करायची. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना उभं करतील. टीचर, बरोबर म्हटलं का मुलींनी? When do you sleep? I sleep at 10 o'clock. असं बोलल्या का? रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, टीचर नंतर सराव घेतीलच. आता आपण एक नवीन गाणं शिकूया. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का? आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. मित्रमैत्रिणींनो, आता आपण एक गाणं ऐकूया. हे गाणं देशभक्तीचं गाणं आहे. अमेरिकेत शाळेतली मुलं हे गाणं आवडीने गातात. त्यांच्या देशाबद्दल म्हणजे अमेरिकेबद्दल अभिमान दर्शवणारं हे गाणं आहे. This land is your land, this land is my land, from California to the New York Island, from the Redwood Forest to the Gulf Stream waters, this land was made for you and me. ते होतं अमेरिकन गाणं. तुम्ही शब्द ऐकलेत का? युअर लँड, माय लँड. लँड म्हणजे फक्त जमीनच नाही, तर इथे देश असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क या शहरांची नावं पण गाण्यात ऐकली असतील. आणि या शेवटच्या ओळीचा अर्थ तुम्हाला कळला का? दिस लँड वॉज मेड फॉर यू अँड मी. तुम्ही सांगू शकाल का या ओळीचा अर्थ? याचा अर्थ असा आहे, हा देश तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आता हेच गाणं आपल्या देशाबद्दल गायला शिकूया. आधी नीट ऐका. This land is your land, this land is my land, from the Kashmir Valley to Kanyakumari, from the city of Mumbai to the city of Kolkata, this land was made for you and me. तुम्ही शब्द ऐकलेत का? आधी नीट ऐका. This land is your land,
This land is my land, from the Kashmir Valley to Kanyakumari, from the city of Mumbai to the city of Kolkata. This land was made for you and me. आता एक एक ओळ ऐका आणि तुम्ही म्हणा. This land is your land. This land is my land. This land is your land. This land is my land. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the city of Mumbai to the city of Kolkata. From the city of Mumbai to the city of Kolkata. This land was made for you and me. This land was made for you and me. आता पुन्हा एकदा एक एक ओळ गाऊया. This land is your land. This land is my land. This land is your land. This land is my land. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the city of Mumbai to the city of Kolkata. From the city of Mumbai to the city of Kolkata. This land was made for you and me. This land was made for you and me. Good. Now let's all sing the whole song together. This land is your land. This land is my land. From the Kashmir Valley to Kanyakumari. From the city of Mumbai to the city of Kolkata. This land was made for you and me. व्हेरी गुड. शाबास. तुम्ही शाळेत हे गाणं गा आणि घरीही गाऊन दाखवा. म्हणजे गाणं तुमचं पाठ होईल. आपण पुढल्या पाठात पुन्हा गाऊया. पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. तुम्ही कधी झोपता, कधी उठता, कधी जेवता याबद्दल जोडीजोडीनी इंग्रजीत प्रश्न उत्तरांचा सराव घेतील. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात